एकेकाळी पृथ्वीवर सर्व महिने आपल्या गुणांनी प्रसिद्ध होते, पण एक महिना असा होता की त्याला कोणतेही स्थान नव्हते. लोक त्याला मलमास म्हणून हिणवत असत. कोणतेही शुभकार्य त्या महिन्यात केले जात नव्हते. त्यामुळे तो महिना खूप दुःखी झाला. दुःखी मनाने तो महिना सर्व देवाकडे गेला, पण यांच्याकडे गेला. डोळ्यात अश्रू घेऊन तो म्हणाला, प्रभू, मला कोणीही मान देत नाही. माझ्या काळात लोक शुभकार्य करत नाही. माझे जीवन व्यर्थ झाले आहे. भगवान विष्णू त्यांना त्या महिन्यांची दया आली. त्यांनी प्रेमाने सांगितले, आजपासून तू माझा प्रिय महिना असशील. मी तुला माझे नाव देतो. तुझे नाव पुरुषोत्तम महिना असेल. जो भक्त या महिन्यात पूजा, जप, दान, व्रत, कथा ऐकेल त्याला विशेष पुण्य प्राप्त होईल. तेव्हापासून मलमासाचे नाव पुरुषोत्तम महिना झाले. या महिन्यात लोक भगवान विष्णूंची भक्ती करतात, दान धर्म म्हणूनच आपण सर्वांनी पुरुषोत्तम महिन्यात श्रद्धेने देवाची पूजा करावी, चांगले कर्म करावीत आणि गरजूंना मदत करावी. इथे श्री पुरुषोत्तम महिन्याची कथा समाप्त. तुम्हाला आणखीन अधिक महिन्याची कथा जर ऐकायची असेल तर माझ्या चॅनलला